प्रेमाने बोला। धन निरंकार जी ओम राम कृष्ण हरि। दुनिया एक सफर है बंदे, तेरा कहाँ ठिकाना है। कहे हर देव कहाँ से आया, कहाँ पे तुझको जाना है। म्हणून निरंकारी सत्संगमध्ये एक गीत म्हटलं जातं, तू आलास कुठून जाणार कुठं कसं तुला कळेना, आणि खऱ्या देवाशी तुझं का नातं जुळेना. आता निरंकारी मिशन हे वेगळं सांगत नाही आहे, तर जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये सांगितलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. आणि ते विसरून गेलेलं जग जे आहे, अंधारात जे चालतंय, अंधारामध्ये भक्ती करतंय, त्या अंधारात चालणाऱ्या जगाला रस्ता दाखवण्याचं काम, प्रकाश दाखवण्याचं काम, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम, अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम, देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचं काम आज संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी करताय. तर ते जगाला ओरडून सांगतायत की बाबांनो, जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीची जाणीव होत नाही आहे की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि नेमकं मला कुठं जायचं आहे, याची जाणीव जोपर्यंत तुम्हाला होत नाही आहे, याचा बोध वर्म जोपर्यंत तुम्हाला कळत नाही आहे, तोपर्यंत तुमची भक्ती पूर्ण होऊ शकत नाही आहे. आणि हे वर्म जेव्हा संत शिरोमणी नामदेव महाराज यांना खरं तर खेचर स्वामींकडून कळालं, हे वर्म समजलं, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं समजला, त्यावेळेला त्याच क्षणी संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि असं म्हणत म्हणत ते प्रचार प्रसार सत्याचा करत करत, ब्रह्मज्ञानाचा प्रचार करत करत पंजाबला पोचले. आणि पंजाबमधूनच हे ज्ञान आज संत निरंकारी मिशन विस्तारानं संपूर्ण विश्वाला देतंय. मग जगाला ज्ञान देऊ, ज्ञानदीप लावू असे म्हणणारे संत शिरोमणी नामदेव महाराज, त्यांनी दिलेलं ज्ञानच संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वाला देतंय. परंतु आम्हाला एखादी गोष्ट क्लोज येत नाही, जवळ येत नाही, तोपर्यंत काही कळत नाही आहे. आमचे गैरसमज असतात. ज्याप्रमाणे एका झाडाखाली पारावरती 3 मित्र बसलेले असतात, तर त्या 3 मित्रांना एक व्यक्ती लंगडत 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 येताना दिसतो. आणि जवळ आल्यानंतर त्यातला एक मित्र म्हणतो की दादा, तुम्ही जन्मताच अपंग आहे ना? तो म्हणतो नाही. मग दुसरा म्हणतो तुम्ही गुडघ्यामध्ये फ्रॅक्चर असणार? तो म्हणतो नाही. मग तिसरा म्हणतो की तुमच्या पायामध्ये काटा मोडला असणार? तो म्हणतो तेही नाही, मी जन्मता अपंगही नाही, गुडघ्यात फ्रॅक्चरही नाही, पायात काटाही मोडला नाही. मग ते म्हणतात की आमचा काहीतरी गैरसमज असेल, तुम्ही असे लंगडत 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 येत आहे म्हणून आम्ही विचारलं. तेव्हा ते म्हटले, ना मी जन्मता अपंग आहे, ना गुडघ्यात फ्रॅक्चर आहे, ना माझ्या पायात काटा मोडलेला आहे, फक्त माझ्या चप्पलचा अंगठा तुटला आहे, म्हणून मी हातात कुठे घ्यायचे म्हणून सरपटत 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 घेऊन येतोय. उदाहरण सांगण्याचा भावार्थ, या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानं, आमचंही निरंकारी मिशनमध्ये आम्ही पोचत नाही आहे, त्या संतांच्या सहवासात जात नाही आहे, तोपर्यंत गैरसमज असतो की निरंकारी मिशन देवाला मानतच नाही आहे. ठाम खात्रीशीर मी सांगू शकतो किंवा स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो की संत निरंकारी मिशन एवढं देवाला कोणच मानत नाही. हे फक्त मानत नाही आहेत, तर जाणून भक्ती करतात. एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. ज्याप्रमाणे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली यांनी निवृत्तीनाथ दादांकडून त्या हरीला पाहिलं आणि जगाला ओरडून सांगितलं की आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. अमृताचा घनू म्हणजे खऱ्या अर्थानं अमृताचा वर्षाव माझ्यावरती झाला, पाऊस पडला म्हणतात. वर्षे अमृताचा घनू, अमृत म्हणजे ज्याचा कधीही मृत्यू होत नाही, असं ब्रह्मज्ञान मला मिळालं माऊली म्हणतात. वर्षे अमृताचा घनू,
हरी पाहिला रे हरी पाहिला. त्या हरीला पाहिलं म्हणतात माऊली. आणि तो असा पाहिला की सबाह्य अभ्यंतरी माझ्या आत देहस्थिती पिंडी आणि ब्रह्मांडी पसारा सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा ईश्वर मला जाणायचा आहे. आणि ती तहान, ती भूक, ती जिज्ञासा, तो प्रश्न या सगळ्याचं जर औषध किंवा भूक भागवायची असेल तर त्याचं टॉनिक आज संत निरंकारी मिशनकडे आहे. तुमची भूकही वाढवतं परमार्थाची आणि परमार्थाची वाढलेली भूक ब्रह्मज्ञानाच्या द्वारे भागवण्याचं काम पण करतं. जर भगवान शंकर पार्वतीला समजावतायत की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, जर तुला ब्रह्मानंदाचं सुख पार्वतीला सांगतायत घ्यायचं असेल तर माझ्या चरणी झुकून काय फायदा नाही आहे. तुला ज्ञानमूर्तीला म्हणजेच सद्गुरूला शरण जायला पाहिजे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वाधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. तू चांगल्या भावाने, शुद्ध भावाने, नम्र झाला भूतातेने कोंडिले अनंता पार्वतीला शंकर समजावतायत की तू सद्गुरूला शरण जा. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद म्हणजे सत्य, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. तू अंधारात आहेस, अज्ञानात आहेस, तुला अंधारातून प्रकाशाकडे सद्गुरू नेईल. म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला समजावतात की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. काय म्हटलं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. अर्जुना, तुला जर या पंचतत्वाला सोडून 6वं तत्व जर जाणायचं असेल, हा परमात्मा निराकार जाणायचा असेल तर तुला आध्यात्मिक गुरुची सेवा केली पाहिजे, आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे. आत्तापर्यंत संतांनी, मंतांनी, पंतांनी, ग्रंथांनी वेळोवेळी ओरडून आम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि कितीतरी वेळा आम्ही ऐकलं असेल, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. सूर्य उगवलेला आहे, ब्रह्मज्ञानाचा सूर्य उगवलेला आहे, परंतु आडवा डोंगर, अज्ञानाचा डोंगर, खरं तर भ्रमांचा डोंगर माझ्या समोर आहे. तो सद्गुरू हटवतो आणि खऱ्या अर्थानं परमात्म्याशी एकमेक करतो. आणि मग तुम्ही जगाला ओरडून सांगणार की खरंच बाबांनो, जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालविशी हाती धरुनिया. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशन तोच ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म समजावून खऱ्या अर्थानं आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करून देतात. आणि म्हणून सत्संगमध्ये गीत गायलं जातं की या सद्गुरूने माझ्या निज रूपाला दाविल, निज रूपाला दाविल, या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविल, या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लाविल. हाच शुभ संदेश आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज देत आहेत. तर या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा बाबांनो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर या चॅनलवरती, आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर नवीन श्रोते असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताची साथ, तुमचा आशीर्वादाचा हात म्हणजे साक्षात भगवंताची साथ. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.